सेना के साथ है, देश मोदी के साथ है। झंडा खाली आर्मी ऑफिसर आहेत त्यांना फक्त मोठ्या शब्दात या रॅलीबद्दल आणि चालण्या घटनेबद्दल बोलायला सांगतो. अतिशय थोडक्यात. भारत माता की जय, भारत माता की जय, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. आपले हाउ द जोश, आप बोलेंगे यस, हाउ द जोश. देखते हैं ठाणेकर कितने जोश में है. हाउ द जोश, हाउ द जोश, हाउ द जोश, हाउ द जोश. कितना. और ये आपका जोश यहाँ पे दिखाई दे रहा है. जैसे माननीय यहाँ के पदाधिकारी साहब और जहाँ भी अपने मान्यवर, सारे मान्यवर की उपस्थिति में ये रैली बहुत ही अच्छी तरह से बड़े उमंग उत्साह के साथ आपके यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं. और देश पे हर नागरिक को, हर भारतीय को गर्व फख्र होना चाहिए. ठाणेकर से दिखा दिया है. और ऐसे ही जरूरत पड़ने पे हर ठाणेकर, हर हिंदुस्तानी को, हर नागरिक को आगे आके बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहिए. देश की जो भी देश के ऊपर आपत्ति आती है उसको सोल्यूशन निकालने के लिए. और अभी जो आपने देखा है मीडिया पे बहुत सारी चीजें हो रही है और बहुत ही करारा जवाब हमें हिंदुस्तान ने दिया है, भारत ने दिया है. नए भारत की शुरुआत है और ये ऐसे डेफिनेटली आप लोगों के आशीर्वाद से, आप लोगों के उत्साह, उमंग उत्साह के साथ ये आगे बढ़ेगा अपना देश. और विश्व गुरु की तरफ ये बढ़ने का हमारा एक प्रयास है और ये शुरुआत है. पिक्चर अभी बाकी है. धन्यवाद. मोदी जी के साथ है, देश मोदी के साथ है, देश मोदी के साथ है, देश मोदी के साथ है. आता आपले हे आता आभार प्रदर्शन करतील आणि आपला कार्यक्रम संपेल. त्यापूर्वी मी एक सूचना देतो. आपल्या हातामध्ये जो राष्ट्रध्वज आहे तो कुठेही अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण कॅम्प ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये दोन कार्यकर्तेही ठेवलेले आहेत. तर त्यामुळे आणि रोल करून तो ठेवायचा आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. ही सूचना संदीपजी आपले आभार मानतील, आपले अध्यक्ष. आज पूर्ण भारत देशामध्ये पहलगाम हल्ल्याच्या नंतर जी भारतीय सैन्याने, भारतीय शासनाने जी कणखर आणि कठोर अशी भूमिका घेतली, कुठलाही बोटचेप धोरण घेतलं नाही, त्याचा उत्साह तमाम जनतेमध्ये दिसत आहे. 4:30 वाजल्यापासून हजारो नागरिक या ठाण्याच्या तिरंगा रॅलीत सहभागी झाले. विशेष करून श्री तानाजी झोडे, श्री शशिकांत साळुंके, राजकिशोर शर्मा एअरफोर्स, जयदीप भोईर आर्मी, त्याचप्रमाणे श्रीधर टकेकर आर्मी, हे सर्व रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर आहेत. एअरफोर्स असेल, पायदळ असेल किंवा समुद्र दल असेल, नौदल असेल, यातून हे लोक काम करून रिटायर झालेले आहेत. यांनी देखील उपस्थिती लावली. नागरिक मोठ्या संख्येने आले. आपल्या भाजपच्या माध्यमातून पुढाकार घेतला गेला, परंतु कुठेही राजकीय झेंडे न वापरता ही रॅली आपण आयोजित केली. कारण आपण पक्षाचे कार्यकर्ते असलो, संस्थेचे कार्यकर्ते असलो, संघाचे असलो, विश्व हिंदूचे असलो, बजरंग दलाचे असलो किंवा कुठल्याही संस्थेचे असो, कोणती असो, कम्युनिस्ट पार्टी असू दे, मला काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही. सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपलं कर्तव्य आहे की जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा आपण पुढे आलं पाहिजे. आणि ठाणेकर नेहमीच अशा विषयामध्ये अग्रेसर असतात.
कायमच अशा घटना घडल्यानंतर ठाण्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. शैलेंद्र सिंग दुसरे आपले नौसेना निवृत्त अधिकारी आहेत. अशोक पवार राहिले. मी अधिक वेळ भाषण करणार नाही. आपला कार्यक्रम इथे समाप्त झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर पुष्प अर्पण करून हा कार्यक्रम संपेल. जाताना आपले सर्व झेंडे आपल्या टेम्पोत ठेवायचे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पाणी प्यायचंय आणि भारत मातेचं स्मरण करत घरी आपल्याला न्याहारीसाठी आपली पत्नी मुलं वाट बघत असतील तिथे जायचंय. आपल्याला काय म्हणतात, पूर्वी आम्हाला लहानपणी म्हणायचे तेच केलं पाहिजे. कोणी सत्तेत आलं म्हणून ते करायचं नाही हे वाटायला लागतं, तेव्हा गडबड होते. गाव सांभाळून काय ते घरचं जेवण लष्कराच्या भाकऱ्या वाटणे हा कार्यक्रम हा लहानपणापासून होता. असं नाही, सत्ताधारी पक्षाला पण तेच करायला लावलं पाहिजे, नागरिकांनी पण ते केलं पाहिजे आणि सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांनी तेच केलं पाहिजे. सत्ता ही भोगण्यासाठी नसून ती जनतेच्या सेवेसाठी आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण आलात. आपले त्रिवार आभार. ठाणेकर नागरिक प्रचंड संख्येने आले. सर्व आयोजकांचा उत्साह वाढवला. रॅलीच्या आयोजनामध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मी नावं घेत नाही, कार्यकर्त्यांनी व्यवस्थेसाठी परिश्रम घेतले त्यांचे आभार. पोलीस स्टेशनचे आभार. बाकी सर्व व्यवस्थापन, मार्केट अधिकारी, जैन महासंघ सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी या भरभरून प्रतिसाद घेतला. सर्वांचे मी आयोजक म्हणून आभार मानतो. ही रॅली या ठिकाणी संपली आहे. त्यानंतर विनय सहस्त्रबुद्धे, निरंजनजी वाघुलेजी आणि मी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायणराव उमरे, अजून कोणी माधवीताई या सर्वजण पुष्प अर्पण करतील आणि ही रॅली संपेल. लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीची घोषणा काय आहे? राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष शेवटी स्वतः. आता समजा मी बीजेपीच आहे, पण बीजेपी कुठे आहे? देशात आहे. काँग्रेस कुठे आहे? देशात आहे. समाजवादी कुठे? देशात आहे. आता ही रॅली काढताना मी जर बीजेपीची रॅली म्हणून आम्ही काढली तर ते योग्य होईल का? कारण हा देशाचा प्रश्न आहे. पाकिस्तान आणि भारत जेव्हा विषय येतो ते आपल्याला महाभारतातलं माहिती आहे ना, वयम पंचाधिकम शतम. जेव्हा कौरवांशी पांडव लढत होते आणि जेव्हा दुसरे दुश्मन आले तेव्हा कौरव पांडव म्हणाले की आम्ही 1 5 + 100 105 आहोत. तसं भारतीय राष्ट्रीयत्व, भारत पाकिस्तान विषय जेव्हा पुढे येईल तेव्हा आम्ही नागरिक आहोत, या देशाचे जागरूक नागरिक, देशभक्त व्यक्ती आहोत. म्हणून आम्ही सर्व एकत्र ही रॅली काढली आहे. सर्वांसाठी ओपन आहे. कोणी यायचं नाही यायचं आलं त्याच्या आवडीनं येईल, पण आम्ही सर्व नागरिकांसाठी रॅली खुली ठेवली होती आणि त्याचा परिणाम आपण बघितला. अफाट अशी रॅली झाली. आज सगळ्यात एवढी मोठी रॅली ठाणे शहरात मी माझ्या राज्यात तरी बघितलेली नाही. एवढी मोठी रॅली आहे. उद्देश काय होता रॅलीचा? रॅलीचा उद्देश एवढाच होता की देश सेना के साथ है आणि आम्ही म्हणू देश मोदी के साथ है. उरलेल्या विरोधकांना समजा नसेल म्हणायचं तर ठीक आहे, पण देश सेना के साथ है और देश के साथ है. देश का नागरिक पूरे भारत माता के साथ है. ही गोष्ट सर्वांसाठीच आहे.